बघा, सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला मी इथे इटलीमध्ये आमचा मुक्काम होता. विनावर टीममध्ये आमचा 42 लोकांचा ग्रुप आहे. लंडन, पॅरिस, स्वित्झर्लंड असे सगळे बरेचसे देश, जवळजवळ 12 देश या टूरमध्ये आमचे आहेत. आणि आज इथे इटलीमध्ये आहोत. सकाळी आता 8 वाजता परत आम्ही निघणार आहोत. तर इटलीमधील मी सकाळी मॉर्निंग वॉकमध्ये येताना मला ह्या रस्त्यांचं दृश्य बघा. रस्ते किती सुंदर आहेत. वॉकिंग ट्रॅक आहे, सायकल जाण्यासाठी हा ट्रॅक आहे. रोड बघा, इतके सुंदर रस्ते आहेत. युरोपमध्ये तर सगळीकडे अगदी रस्ते तर फारच सुंदर आहेत, स्वच्छ आहेत. आणि पार्किंगची व्यवस्था असते. दुकानं जिथे जिथे दुकानं असतील तिथे सगळी पार्किंगची व्यवस्था असते. त्यामुळे आम्ही ज्या हॉटेलमध्ये आहोत ती हॉटेल तिथे दिसते बघा, वेस्टर्न. आमची गाडी पण तिथे पार्किंगमध्ये उभी आहे. अतिशय सुंदर बस आहे ती पण. तर असं एकंदरीत परदेशातलं वातावरण अतिशय सुंदर आहे, स्वच्छ आहे. हे भारतात सुद्धा आपण करू शकतो. भारतात सुद्धा निसर्गाने भरभरून दिलेला आहे. फक्त आपण चांगले रस्ते जर केले आणि स्वच्छ रस्ते केले तर होऊ शकेल, अवघड नाही आहे. तर याला म्हणतात डेव्हलपमेंट. म्हणजे खरा विकास कशाला म्हणतात? सगळी शहरं आपली स्वच्छ दिसली पाहिजेत, रस्ते स्वच्छ दिसले पाहिजेत, सार्वजनिक जे काही शौचालय असतील, काय असेल, सार्वजनिक सुविधा असतील त्या अतिशय स्वच्छ असल्या पाहिजेत. तर त्याला आपण विकास म्हणू शकतो. इथे एकंदरीत बघा ना, सगळं पाठीमागे हे तिथे दुकान आहे, शॉप आहे, पण बाहेर पार्किंगची व्यवस्था आहे. आपल्याकडे दुकानं आहेत पण पार्किंगची व्यवस्था नाही. आणि पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे आपण ही सगळी वाहनं आपण रस्त्यावर उभी करतो डायरेक्ट. तर हे इथलं परदेशातलं आम्ही अमेरिकेत आम्ही जाऊन आलो. अमेरिकेतही बघितलं. अमेरिकेतले रस्तेसुद्धा खूप सुंदर आहेत. पार्किंगची व्यवस्था आहे, सायकल ट्रॅक आहे, वॉकिंग ट्रॅक आहे. हे सगळं तिथे उपलब्ध आहे. आणि म्हणून हे आपल्या देशाचा विकास हा आपल्या रस्त्यांवर अवलंबून आहे. आपण रस्ते कसे बनवतो त्यावर खरं अवलंबून आहे. ते वाहतुकीची व्यवस्था कशी आहे त्याच्यावर आपल्या देशाचा विकास अवलंबून आहे. तर हे सगळं व्हायला पाहिजे. हे मुद्दाम इथून का दाखवतो, तर माझी इच्छा आहे की आपला भारतसुद्धा सुंदर आणि स्वच्छ झाला पाहिजे.